सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आज स्प्रिंगनेसच्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि त्यासाठी सगळी मंडळी उत्साहाने खाली जमलेली आहेत आणि ढोल पथकाचं आगमन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आता सगळे ढोल खाली उतरवतील आणि ढोल बांधून वादक वाजवायला सुरुवात करतील आणि खूप मोठा उत्साह आणि जल्लोष असणार आहे. तेव्हा सर्वांनी लवकरात लवकर तयार व्हा आणि या इथे खाली. एट लास्ट मोमेंट विसर्जन के वक्त हमारे यहाँ पे लाइट जाते हुए काफी ड्रामेटिक हो रहा है हमारे बिल्डिंग में, और प्रफुल्ल सर यहाँ पे अपना एक्सपर्टीज दिखाते हुए इंजीनियरिंग में जो भी सिखाया सब लगा देंगे यहाँ पे, और इसी तरह लाइट चालू हो चुकी है. रोहन दादा, तुमचं सहर्ष स्वागत. तुम्ही आपल्या पथकाचं नाव सांगाल का? उगम प्रतिष्ठान ढोल ताशा वाद्य पथक. आणि आम्ही प्रॅक्टिस करतो सिंहगड रोडला. आणि आमचं स्थापना आहे 2017 पासून आणि 8वं वर्ष आहे आपलं. आणि 8 वर्षापासून आपण वादन परंपरेची सेवा पुरवतोय गणपती बाप्पाच्या चरणी. तर आता साधारण किती ढोल असणार आहे तिथे? आता आपण 25 ढोल लावणार आहोत. आणि कारण सोसायटी ताशामध्ये 8 ते 10 ताशा आपण लावतो. 10 ताशा आणि 25 ढोल. बरोबर. कारण थोडंसं सोसायट्यांमध्ये वादन मर्यादा असल्यामुळे, क्षमतेची मर्यादा असल्यामुळे, आणि बाहेरचे जे नॉर्मल मिरवणूक असेल तर त्याची काही मर्यादा वेगळी असते. त्यामुळे आपण ते 25 असं ठरवलेली आहे, जी काही आपल्याला संख्या सांगून दिली आहे. आणि तुम्ही ढोलाचे हात वाजवणार आहात का अजून त्याच्यामध्ये वेगवेगळे? आपल्याकडे हात प्लस सगळ्या प्रकारचे चाली वगैरे जेवढ्या अवेलेबल आहेत, आपण जेणेकरून रसिकांचं प्रेक्षकांचं मनोरंजन होईल अशा प्रकारे आपण थोडंसं एक वादनाची आपली कौशल्य दाखवणार. आणि साधारण किती वेळ वादन चालू असणार? आपले एक 45 मिनिटं ते 1 तासापर्यंत आपलं वादन. तुमचे सहर्ष स्वागत आणि धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात त्याबद्दल. आपण बघू शकता उगम प्रतिष्ठान पुणे यांच्यातर्फे ढोल पथक इथे आलेलं आहे आणि आता ते थोड्याच वेळात वादनाला सुरुवात करतील. आत्ता तरी तयारी सुरू आहे आणि तुम्ही बघू शकता की सगळी स्प्रिंगनेस्ट वासीय खाली उपस्थित आहेत आणि खूप उत्साह आहे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
त्यांनी आज छान ढोल ताशा पथक वाजवून आम्हाला सगळ्यांना एक छान मजा आली, उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. तर खूप खूप धन्यवाद.